सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळी सकाळी लवकर उठून थोडी छान अशी देवपूजा वगैरे आवरली. आज थोडी आधीपेक्षा लवकर उठलेली होती, कारण आज मात्र केंद्रामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम होता. कारण आज रथसप्तमी असल्यामुळे दुपारी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता आणि घरीसुद्धा मला झटपट अशी पावभाजी बनवायची होती. मागच्या वेळेस बनवली आणि आहोंना आणि मला दोघांना खूप जास्त आवडली, म्हणून म्हटलं चला पूर्ण काही व्हेजिटेबल्स अवेलेबल होत्या म्हटल्यावर छान असतं. सर्व व्हेजिटेबल्स कट करून घेतले आणि टेस्टी अशी पावभाजी बनवली. सर्व काही आता कुकरमध्येच लावून घेतलेलं होतं. नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि 3 शिट्या काढून घेतल्या. तोपर्यंत दोघांचा चहा वगैरे आटपला आणि फुल ब्लॉग जो काही आहे तो उद्या तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. हळदी कुंकू कसं झालं आणि पावभाजीची रेसिपीसुद्धा. गाजरसुद्धा मी आज ॲड केलेलं होतं आणि तरीसुद्धा अगदी टेस्टी अशी पावभाजी तयार झालेली होती. थोडंसं मीठ ॲड केल्यानंतर लगेच जे काही भाज्या वगैरे असतात ना, त्या लवकर शिजल्या जातात आणि आपला वेळही वाचतो. दिवसभराची कामे आवरली. छान अशी 2चा टायमिंग होता, मात्र 3 वाजलेलेच होते. छान अशी तयार झाले मी सुद्धा साडी घालून, कारण काठापदरांची सगळ्यांना कंपल्सरी साडी सांगितली होती. इथे बघा इतकं सुंदरसं डेकोरेशन मावशींनी त्यांनी सगळ्यांनी केलं होतं. नंतर महाराजांसमोरच हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला म्हटल्यानंतर आपल्या पतीला दीर्घायुष्य तर नक्कीच मिळेल, कारण ह्या कार्यक्रमाचं तेच एक महत्त्व आहे. त्याच्यानंतर माझे फ्रेंड्स होते, त्यांच्यासोबत सुद्धा छान अशी क्लिप ॲड केलेली होती. उद्याचा ब्लॉग मात्र बघायला विसरू नका. असा होता आमचा दिवस. थँक्यू.